नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 6 ते 6 या टिपक्यांच्या साहाय्याने अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। तर त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घेऊयात। मी आधी 5 ते 5 टिपके मांडलेत। याच्यानंतर जसा साईज असेल अंगणाचा त्याप्रमाणे मी नंतर बाकीचे टिपके वाढवलेले आहेत। तर चला तर मग आता 4 ते 4 हे टिपके मिळून आपण असं 3 ते म्हणजे 4 ते 4 टिपक्यांचा हा परफेक्ट असा एक आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे। तर आपले आता मध्ये परफेक्ट असा 4 ते 4 टिपक्यांचा चौकोन हा तयार झालेला आहे। तर मध्ये आपल्याला 4 ते 4 हे टिपके असेच जोडून घ्यायचे आहेत। पहा अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून चला तर अशा पद्धतीने आपला हा चौकोन रेडी झालेला आहे। तर आता आपण याच चौकोनामध्ये आता आपण 3 रेघा काढून घेणार आहोत। स्टार्टिंगला आपण मध्यभागी जी रेघ काढायची आहे ती काढून घेत आहे। मग त्याच्या साइडला समांतर अशा 3 रेघा आपल्याला या एकास एक समांतर अशा परफेक्ट अशा 3 रेघा काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण इथेही अशाच प्रकारे 3 रेघा या परफेक्ट काढत आहोत। पहा अशा पद्धतीने खूपच सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे। आता याला आपण हे जे 4 बिंदू आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण समांतर अशा मधल्या साइडला 3 रेघा काढायच्या आहेत। 1 ही 2 आणि ही 3। तर आता आपण या साइडला अशाच प्रकारे 1 मधल्या साइडची ही एक रेघ फर्स्ट, त्याच्यानंतर या दोघांच्या मध्ये परफेक्ट अशी एक रेघ काढायची आहे। याच्यानंतर या दोघांच्या मध्ये परफेक्ट अशी मध्ये रेघ। पहा अशा पद्धतीने आपल्या या 3 रेघा या काढून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण मध्ये परफेक्ट असं फूल काढणार आहोत। त्याच्यासाठी मध्ये पिवळ्या रंगाचा एक टिपका देऊन तो पसरवून घ्यायचा आहे। त्यामध्ये लाल रंगाचा टिपका द्यायचा आहे। मग त्याच्यानंतर पांढरे टिपके हे साइडनी देऊन घ्यायचे आहेत। त्याला आपण बोटाच्या साहाय्याने पसरवून फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने फूल आपला झालेला आहे रेडी। तर आता आपल्याला इथे आपल्याला टोटल आपल्याला 5 रेघा काढायच्या आहेत। तर पहा 1 ही 2 ही 3 ही 4 आणि ही 5। तर अशाच पद्धतीने आपल्याला या रेघा या 3 बिंदूपर्यंत काढायच्या आहेत। पुढे 2 ही 3 टोटल 5। तर अशाच प्रकारे आता आपल्याला 4ही बाजूने उरलेल्या रेघा अशाच काढून घ्यायच्या आहेत। तीन 4 आणि ही 5। तर अशाच पद्धतीने याही साइडला आपल्याला काढायचे आहे। 1 ही 2 जी चौथी रेघ आहे आणि 5।
तर आता आपल्याला या साईडलाही अशाच प्रकारे काढायची आहेत रेघ. ही दुसरी रेघ आहे. ही तिसरी रेघ. तर चला, तर आता आपल्या रेघा काढून कंप्लीट झाल्या आहेत. त्याच्यानंतर आपण आता इथे अर्धगोल काढून घेणार आहोत. तर त्याच्याच साईडने असंच अर्धगोल आपल्याला प्रत्येकच रेघेला काढायचं आहे. चला, तर आता इथे ही चौथी रेघ जी आहे तीही आपल्याला अशाच प्रकारे गोलाकारात काढून घ्यायची आहे. आता ही पाचवी. तर आता आपल्याला अशाच प्रकारे लाईन्स या चारही बाजून काढून घ्यायच्या आहेत. तर आता आपण इथेही अशाच प्रकारे अर्धगोल काढलेला आहे पहिला. आता हे दुसऱ्या. तर अशाच प्रकारे आपल्याला तिसरा जोडायचा आहे. अशा परफेक्ट लाईन या जोडून घ्यायच्या आहेत. तर हे तिसरा मतलब चौथा. आता आपल्याला लास्ट रेघ जी आहे जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने परफेक्ट अशा आपल्या लाईन्स या डोम शेपमध्ये तयार झालेल्या आहेत. तर या दोन बाजूसही अशाच प्रकारे आपल्याला काढायचं आहे. ही दुसरी लाईन, ह्या तिसरी लाईन. थोडीशी रेष आपण ॲडजस्ट करत आहोत. तर आता ही परफेक्ट अशी चौथी लाईन आपण जोडणार आहोत. पहा अशा पद्धतीने. आता ही लास्टची म्हणजे पाचवी लाईन. तर आपल्याला अशा प्रकारे परफेक्ट अशा 3 डोम शेप या आकृत्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण लास्टची स्टेप आता करणार आहोत. पहा, आता आपण या साईडला आलेलो आहोत. हाही बघ आपल्याला असाच कंप्लीट करून घ्यायचा आहे परफेक्ट असा. चौथी लाईन आपण काढत आहोत. ही पाचवी लाईन. तर याच्यानंतर आता आपण हे शेप काढून झाल्याच्या नंतर आपल्याला इथल्या साईडला आपल्याला कमळ काढायचं आहे. त्यासाठी आधी मस्तपैकी एक पाकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये छोटी पाकळी, त्याच्या साईडला अशा प्रकारच्या आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत. टोटल 3 पाकळ्या आणि गोल पाकळी. 1 2 3 आणि ही छोटी पाकळी. अशा प्रकारे पांढरा रंग द्यायचा आहे. एक टिपका द्यायचा आहे पांढरा, पसरवून घ्यायचा आहे. आणि तोही अशा शेंड्यांना थोडासा हलका पांढरा रंग हा भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर आता आपण याही बाजूला अशाच प्रकारे कमळ काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे. 1 2 3 हे 2 1
2 3 आणि गोल. तर मधली रेघ आपण ही पाकळी रंगवून घेतो आणि ह्याच्या साईडच्या पाकळ्यांनाही अशाच प्रकारे आपण पांढरा रंग देऊन घेत आहोत. एक टिक्का काढून घेऊयात. अशा प्रकारे परफेक्ट असं आपली रांगोळी तयार होणार आहे. तर आता आपल्याला राहिलेल्या बाजूसही आपण परफेक्ट असं कमळ, त्याच्यामध्ये छोटीशी पाकळी आणि अशा 3 पाकळ्या विथ गोल पाकळी. 1 2 3 आणि ही गोल पाकळी. पहा, मध्ये एक टिंब काढलाय, एक रेघ काढली, इथंही एक टिंब काढून एक रेघ काढायची आहे. त्याला पसरवून घ्यायचं आहे. पाकळ्यांना हलकासा पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने आपली ही परफेक्ट रांगोळी व्हायला आलेली आहे. आता आपल्याला लास्टचा कमळ काढायचा चालू आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नेहमी नवनवीन सुंदर अशा कलरफुल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरादारासमोर रांगोळ्यांनी अंगण सजवत राहा. दोन 3 आणि हे गोल. तर एक टिक्का देऊन आतल्या साईडला आणि हे पाकळ्या ज्या आहेत पांढऱ्या रंगाने आपल्याला मस्त अशा रंगवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण पिवळ्या आणि लाल रंगाचा वापर करून थोडीशी डिझाईनला आणखीन वाढवण्यात करूया. इथं देऊयात आपण पिवळा टिपका मस्तपैकी. आमच्या इथे मस्त रांगोळी काढून घेऊयात. तर याच्यामध्ये लाल टिपका भरूयात मस्त असं. तर आता पांढरा टिपका द्यायचा राहिलेला आहे आपला. अशा प्रकारे आणि याही साईडला. तर आता आपले मधल्या साईडला अशा प्रकारे आपल्याला हे पाकळ्या काढायच्या आहेत आणि त्या पांढऱ्या रंगाने रंगवून घ्यायच्या आहेत. आणि 2 3 अशा आपल्याला हे टिपके काढून घ्यायचे आहेत. एक 2 आणि 3. तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा 3 टिपके देऊन घ्यायचे आहेत परफेक्ट असे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲट लास्ट. थँक यू. तर अशा प्रकारे आपली रांगोळी आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे. थँक यू.